छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जो आपल्याला 30 तारीखला या ठिकाणी आपण राबवतोय, त्याची अंमलबजावणी जो शासनाचे उद्देश आहे, GR मध्ये जो सूचना आहे त्याच्याप्रमाणे योग्य रीतीने व्हावा. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक आहे की सगळे विभागाची उपस्थिती, कुठली योजना, कुठली त्याच्यामध्ये दाखले, त्याची यादी मी ऑलरेडी तहसीलदार साहेब पर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय योजना आपल्याकडे इरेलेव्हंट असेल, काय शहरी भागामध्ये जास्त असेल, महानगरपालिकेमध्ये आपली जेवढी योजना आहे त्या गोष्टीबद्दल माहिती पोहोचवली. तसंच दाखले जेवढे आहेत त्याची पण यादी दिली आहे तहसीलदार साहेबांना. तर त्याच्यामध्ये काही दाखले आपल्याला तेवढे रेलिव्हंट असतील, ठीक आहे, आणि काही दाखले काही इंडस्ट्री रिलेटेड असतो, काही याच्यामध्ये निवड करा. पहिली सूचना दिली. निवड करताना सामान्य लोकप्रतिनिधी, विशेषतः सामान्य आमदार खासदार, त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही ते हे करा. त्या गोष्टी सांगितल्या. नगराध्यक्ष, सरपंच वगैरे त्याची बैठक वगैरे त्यांनी घेतली असेल, आता घेणार असेल आणि त्याच्यात ते निवड करतील. दुसरी गोष्ट आहे की सगळे विभागाची उपस्थिती त्या ठिकाणी करा, जेणेकरून त्या ठिकाणी जास्त विभाग त्यांची योजनाची माहिती आणि योजनाचा अर्ज जो आहे आज मोस्टली ऑनलाईन, तो फॉर्म असावा, झेरॉक्सची मशीन असावा, कम्प्युटर असावा, सो दॅट त्याला भरायचं असेल लोकांना जागेवरच भरून देता येईल. काही योजना मोबाईलच्या माध्यमातून भरता येईल, त्या ठिकाणी ऑपरेटर बसवावा लागतो, जेणेकरून अचूकपणे लोकांची माहिती भरता येईल. लोकांनी येताना आधार कार्ड घेऊन यावं, राशन घेऊन यावं, अजून जो काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे आतापर्यंत असेल ते घेऊन यावं, जेणेकरून जागेवरच अर्ज करता येईल. परत माहिती घेऊन गेल्यानंतर अर्ज करू असा नाही. ठीक आहे. ज्या योजनाचे आपले वार्षिक लक्ष्यांक आहे, जसे महाडीबीटी पोर्टलवरचे काय लक्ष्यांक आहे आजच्या आज आपण पूर्ण करू शकतो. ते आपलं एक मोठं आहे. तिसरा विषय याच्यामध्ये आहे की आपले जेवढे गरजू लाभार्थी जो शासकीय योजनापासून आजपर्यंत वंचित आहे, ते आपले रेडारचे बाहेर आहे, त्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं. त्याच्यासाठी विशेष नियोजन करायचं. आणि जो काही असे लाभार्थी आहे जो कुठले एक विभागाच्या संपर्कात आहे परंतु उर्वरित विभागाच्या संपर्कात आहे, जसे घरकुलचे लाभार्थी, अंत्योदयचे लाभार्थी, आपले जो NSAP नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम, जो आपले म्हणजे संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ, ज्येष्ठ नागरिक पेन्शन इत्यादीचे लाभार्थी, तसंच आपले काही वंचित घटक, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, VJP समाज इत्यादी इत्यादी, त्याच्यासोबत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लाभार्थी इत्यादी इत्यादी, घटस्फोट झालेले महिला, विधवा महिला, परित्यक्ता महिला, ते सगळं असं सगळ्यांना ओळखून त्याला या शिबिरपर्यंत आणण्याची पण आपण जबाबदारी. ही तिसरी गोष्ट. एक जास्त योजना, सगळ्या विभागाची त्या ठिकाणी उपस्थिती. आणि तिसरी गोष्ट आहे आपली जो खरं गरजू लाभार्थी, आपल्याकडून शासनाने जो आपल्याला टार्गेट दिलं, असे किमान 5,000 लाभार्थीला ओळखा, त्याला या तिथपर्यंत बोलवा आणि त्यांनी त्या ठिकाणी लाभ घ्यावा. हे 5,000 सोडून पूर्ण तालुका पण आला तरी काय फरक पडत, 50,000 लाभार्थी आले तरी आपल्याला आनंद आहे, त्यांचं स्वागत आहे. आपले प्रसार माध्यमातून मी विनंती करतो 2 गोष्टीच्या. एक, आपले गली मोहल्ला, वाडी वस्ती, गाव, शहर मध्ये यासारखे जे काही लाभार्थी असेल, आपण स्थानिक प्रशासन, आपले ग्रामसेवक असेल, नगरपालिका असेल, त्यांच्याशी संपर्क साधून त्याला इथपर्यंत पोहोचवण्याचे जो काही नियोजन असेल त्याला जोडून द्या. ही प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे, ही एक कायदेशीर जबाबदारी आहे की आपल्याला लोकांना तिथपर्यंत आणण्यासाठी आपण जरासं जोडून देण्याचं काम आपण करा. आपल्याला माहिती आहे शासकीय यंत्रणा तिथपर्यंत पोहोचत नाही, आपण एक. दुसरी गोष्टी, आपण पण या कार्यक्रमाला यावा. माझे प्रशासन प्रमुख म्हणून मी आपल्याला आमंत्रित करतो. आपण सगळे लोक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात यावं. ज्यांना जो काही दाखले लाभ वगैरेची अपेक्षा असेल, समजून घेण्याची अपेक्षा, जेवढे, आणि येताना खाली हात घेऊ नका, डॉक्युमेंट्स घेऊन टाकू. बिकॉज काय होतं, आपण माहिती घेऊन गेले परत भरू तर होत नाही. आपला हेतू आहे की म्हणजे जास्त योजनेचा लाभ भरायचे. एक मी महासमाधान शिबिर आयोजित केली होती, 18,000 अर्ज आपल्याला प्राप्त. 18,000, 5,000 अर्ज झाले, प्रत्येकाने 3 योजनांमध्ये भरला, किंवा 15,000 असं होतं. 6,000 आले, 3 भरलं, 18,000, 2 भरले, असं करके आपल्याला जास्त लोकांचे अर्ज भरून घ्यायचे आणि त्यांची सेवा वीर मुदतीत करून द्यायची.
या कालावधीमध्ये घेण्याचा एक उद्देश आहे की 15 ऑगस्ट 2 कारण आहे लक्षात घ्या. 15 ऑगस्टचा जो ग्रामसभा असतो ते लाभार्थी निवडीच्या ग्रामसभा असतो. 1 मेचा जो ग्रामसभा असतो ते लाभार्थीला माहिती देण्याचा असतो, अर्ज उघडणे. 15 ऑगस्टचा ग्रामसभा लाभार्थी निवडीचा असतो आणि 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभापर्यंत लाभ आपण दिलेला असतो. त्यांचा आदेश वाटप झाला, हे झालं आणि 26 जानेवारी पर्यंत निधी वाटप झाला पाहिजे. ही आपला रेग्युलर 4 ग्रामसभेचं प्लॅनिंग असणार. बिलकुल ते परफेक्टली चालत नाही, परंतु थिओरिटिकली असं अपेक्षित. जो काय व्यक्तिगत लाभार्थी आहे त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम ठरवून 15 ऑगस्टची ग्रामसभामध्ये आपण ठरवू शकतो. गाव एक मोठा काम आपलं करू. आणि दुसरी गोष्टी आहे की आपल्याला आणि 30 सप्टेंबर पर्यंत लाभार्थी निवड प्रक्रिया जिल्हा परिषदची असेल तर त्यांना संपवायची असते, नगरपालिकेची असेल तर संपवायची असते. नगरपालिकेची व्यक्तिगत लाभाची योजना, जिल्हा परिषदची योजना, शासनाची योजना, केंद्र भारत सरकार, राज्य सरकारची योजना, याला आपल्याला पूर्ण करून घ्यायचं. दुसरी गोष्टी जो आहे गॅसचा लाभ मिळणार. काही लोकांना उज्ज्वलाचा लाभ मिळतोय परंतु अंत्योदय या प्राधान्य राशनचा लाभ मिळत. हे जो एकमेकांचा जो हे आहे म्हणजे कन्व्हर्जन जो आपण म्हणतो की एकच व्यक्तीला एक पॅकेज मिळावं, गॅरंटी मिळावं, लाभ मिळावा, हा गोष्टी आपल्याला घडवून द्यायच्या. या गोष्टीबद्दल आपण करणार आणि याच्यावर सन्माननीय राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवारांच्या स्मरणार्थ हे पूर्ण कार्यक्रम आयोजन होत आहे. त्याला माझ्या वतीने पूर्ण प्रशासनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आहे. त्यांच्या हाताखाली डायरेक्ट काम करण्याची मला पण आज स्वर्णिम संधी मिळाली. मी स्वतः त्यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकलो. हे माझे पालकमंत्री होते खूप वर्ष आणि मला पण व्यक्तिगत खूप शिकायला मिळालं आणि या गोष्टी त्यांच्याकडून जो काही सीख मिळाली की प्रशासकीय कारभार कसा करायचा ते या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी बोलून आपण सगळेजण या पत्रकार परिषदेला आले त्याच्याबद्दल विशेष आभार मानतो.